आज खास 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी बायोलॉजी मधले काही इम्पॉर्टन्स चॅप्टर घेऊन आलो. कारण बोर्डचा एक्झाम जवळ आले असता 12वीच्या विद्यार्थ्यांना आता कोणकोणते चॅप्टर करावं आणि काय काय करून किती करून मला म्हणजे काही करून वाटते की टाइम गेला असा तुमचा निघून. आता शेवटला शेव येतो आणि वाटते की विद्यार्थ्यांना 90 पर्यंत तरी मार्क पडावं, 70-75 तरी यावं. हे आपण काही महत्वाचे चॅप्टर निवडून आणले आहेत की हे चॅप्टर केल्यानंतर तुम्ही सहजरित्या 90+ म्हणजे 90+ मार्क मिळू शकतात. कोणकोणते चॅप्टर आहेत आणि ते कोणता चॅप्टर किती मार्काला विचारला जातो हे आपल्याला आज अनालिसिस करून आणलेला आहे डाटाने. चला, तर रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट. आता हा जो चॅप्टर आहे, फर्स्ट चॅप्टर आहे बघा, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट. आता ह्या चॅप्टरला जवळपास बोर्डाला 8 मार्काचं भेटायचं आहे. किती? 8 मार्क. 8 मार्काला विचारला जातो. त्याच्यानंतर दुसरा जे चॅप्टर आहे रिप्रोडक्शन इन हायर अँड लोअर अॅनिमल, सेकंड चॅप्टर आहे बायोलॉजी मधला. आता ह्या चॅप्टरला जवळपास 8 मार्काचं भेटायचं. सेम 8 मार्काला दोन्ही चॅप्टर आहे. 8 मार्काचं भेटेल. आणि जे रेस्पायरेशन आणि सर्क्युलेशनचा जे चॅप्टर आहे, आता रेस्पायरेशन आणि सर्क्युलेशन हा चॅप्टर अत्यंत महत्वाचा आहे. कारण ह्या चॅप्टरला जवळपास 10 मार्काचं भेटेज आहे. किती? 10 मार्काला विचारला जातो, 10 मार्काला. नंतर कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन रेस्पायरेशन आणि सर्क्युलेशन पेक्षा पण इम्पॉर्टन्स आहे. का? कारण ह्याला अजून एक एक्स्ट्राचा मार्क म्हणजे 11 मार्काचं भेटेल. 11 मार्काचं भेटेल. आता हे 4 चॅप्टर जरी केले तर बघा तुम्ही जवळपास 16 आणि 10 26 आणि हे 11 बघितलं तुम्ही जवळपास 37 मार्क मिळू शकतात 4 चॅप्टरवर. पण आपल्याला अजून जर बघितलं एक बायोटेक्नॉलॉजीचा चॅप्टर आहे. बायोटेक्नॉलॉजीच्या चॅप्टरला पण जवळपास 7 मार्काचं भेटेज आहे. 7 मार्काचं भेटेज आहे बायोटेक्नॉलॉजी. नंतर प्लांट वॉटर रिलेशनशिप. आता प्लांट वॉटर रिलेशनशिप हा अत्यंत सोपा चॅप्टर आहे. पण ह्या चॅप्टरला जवळपास 7 मार्काचं भेटेल. आता एवढे जरी चॅप्टर केले तुम्ही, किती 6 जरी चॅप्टर करून गेलात, आता अत्यंत कमी टाइम आहे तुमच्याकडे. आज समजा टाइम अत्यंत कमी असं नाही, टाइम अजून आहे तुमच्याकडे. पण काही विद्यार्थ्यांना शेवटच्या टप्प्यात आज बायोलॉजी सोडलेला आहे की शेवटला बायोचा अभ्यास करून द्यायचा बोर्डासाठी. काही जण नीट जेईची तयारीत असतात आणि बायोला शेवटला पेपरच्या आधी काहीतरी 15-20 दिवसाआधी तयारी लागतात. त्यावेळेस पण तुम्ही हे 6 चॅप्टर करून पण जवळपास 51 मार्क मिळू शकतात. 50 ते 51 मार्क. किती? 50 ते 51 मार्क आणि प्रॅक्टिकलचे 30, जवळपास 80 मार्क भेटायला तुम्ही 6 चॅप्टर, 15 पैकी 6 चॅप्टर करून पण. आणि जर तुम्हाला जर समजा 90 पर्यंत जायचं असेल तर हे 2 चॅप्टर करून द्यायचे. इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन हे 6 मार्काचं. आणि त्याच्यानंतर मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स हा चॅप्टर पण 6 मार्काला आहे. आता हे सगळे टोटल केल्यानंतर जवळपास तुमचे 63 मार्क राहिले. एवढे जर तुम्ही घेत असताल याच्यातले 3 मार्क सोडून द्या तुम्ही, तरी 60 मार्क जरी आले आणि प्रॅक्टिकलचे 30, 90 मार्क घेऊ शकता तुम्ही 15 चॅप्टर पैकी 8 चॅप्टर करून. 15 चॅप्टर पैकी फक्त 8 चॅप्टर करून तुम्ही 90+ मार्क मिळू शकता. पण हे 8 चॅप्टर परफेक्ट करणं गरजेचं आहे. किंवा हे चॅप्टर पण तुम्ही वर वाचून जाऊन 90 नाही तुम्ही 30 मार्क मिळू शकत नाही. मग तुम्हाला जर समजा 90 पर्यंत मार्क किंवा 90+ मार्क घ्यायचे असतील तर पूर्ण बायोलॉजीचा सिलेबस करायची पण गरज नाही. तुम्ही हे 8 चॅप्टर परफेक्ट करून जा आणि 90+ मार्क घेऊन या.